त्या मोर्चाचे नेतृत्व आम्ही त्यांच्याच हाती देत असतो. पाप्याकडून पापावरचं प्रवचन आम्ही ऐकत असतो. मी तुला छळतो आहे आजही अविरत, छळतो आहे आजही अविरत जखमांचा हात आहे. छळतो आहे आजही अविरत जखमांचा हात कापीला, हात द्यायचा आई नदीला मी तुला हात द्यायचा आई नदीला मी तुला केली आहे चौचाल दिशाणी, केली आहे चौचाल दिशाणी पाया खालची वाट, केली आहे चौचाल दिशाणी पाया खालची वाट दिशाणी झेलीत धावून सावर आहे मी तुला आहे तडफत सरणावरती, आहे तडफत सरणावरती जिवंत मुर्द्यांची ही व्यथा, आहे तडफत सरणावरती जिवंत मुर्द्यांची ही व्यथा सांगावे दुःख वेदनांचे कुठवर मी तुला आणि तू मला. पासू वर्तमान चालला कोडीत लचके नव्या युगाचे सावध होऊन जागवायचे, सावध होऊन जागवायचे मी तुला आणि तू मला, सावध होऊन जागवायचे मी तुला आणि तू मला. धन्यवाद. मला काय केली सांगितलं आणि प्रथमच सांगितलं. आपल्या जीवनामध्ये स्त्री अनेक रूपात असतात. नाही रूपे अनंत देवनी नटली माता बहीण पाया सून कन्या, रूपे अनंत देवनी नटली माता बहीण पाया सून कन्या, कन्यादान घडे जयाची हाती, कन्यादान घडे जयाची हाती, तो पावे निशिंदी मुक्तिचारी, नारीचा सन्मान जयाची घरी, ओसे त्याचे बाई नारायण, नारीचा सन्मान जयाची घरी, ओसे त्याचे घरी नारायण. तुका कुशवा आपल्या हाते हात्या मालिकेची करू नका कोणी. त्यावेळेस स्त्री म्हणून हत्या हा विषय. हत्या मालिकेची करू नका कोणी, विचारा सांगता त्रिभुवन हत्या घडे जयासी, भोजित कयासी मृत्युदंड. आता आपण म्हटल्यानंतर नाव लावायची प्रथा असते. आलं काय? आता ती शब्द लावायला नको होता पण लावायला लागत होता म्हणून लावला. साधू महादेव. सर्व कवींना सप्रेम नमस्कार. जाणीव संघटनेतल्या काळातली कविता प्रस्तावना न करता कविता अनेक व्हाव्यात, पण इथं प्रस्तावना केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कमी शब्द. धारून पुणे एकच गाडी संध्याकाळची, ती 4 वाजता पुण्यात पोहोचायची. आंध्राला नाही, पांघरायला नाही, थंडीचा प्रचंड कारच. 2.5 रुपये रोख देऊन पेपर विकत घेतला. तो एकदम ते पुण्यातला कुठला तरी लोकसत्ता ते काही अंतरला म्हणजे त्यांनी गारवा कमी लागला. बाबडी भावना. अंधारला झोपलो, पांघरायला लुंगी होती, त्याला मोठं भूक पडलं होतं, तर त्याच्यातून हवा मध्ये यायला
झोप आली नाही, तडफडला जीव उठलो आणि कविता केली. एका एक मित्र, आम्ही दोघंच अख्ख्या शिवाजी होतो, त्याला बोलून घेतलं, म्हणजे कविता वाचून दाखवू का? कविता वाचून दाखवली. मी म्हटला सर्वसामान्य गोष्ट आहे म्हटलं की तुम्ही आज जर आलात नाही तर मला 6 दिवस मला इथं बसलोय. रोज फिरतो नोकरीसाठी इथे येऊन झोपतो. तुम्ही आज आला तेवढा तुमचा जीव तडफडला, माझा तिथे तडफडला असेल. तर त्याच्यावरती कविता. स्टेजवरती भाषण करताना आमच्यातला कार्यकर्ता खवळायचा. स्टेजवरती भाषण करताना आमच्यातला कार्यकर्ता खवळायचा. स्टँडवरती झोपताना पोटात पाय वळवायचा. स्पार्क लॉज आहे बाजूला. इकडे लॉजिंग तिकडे बोर्डिंग झगमगाट सगळं असायचं. इकडे लॉजिंग तिकडे बोर्डिंग झगमगाट सगळं असायचा. खिशात हात गेलं की खिस्सा फटकाच असायचा. खिस्सा फटकाच असायचा. थंड झाल्या मना तुला उठू कसा, थंड झाल्या मना तुला उठू कसा, स्टँडवरती झोपलेला भिकारी जसा, भिकारी जसा, भिकारी जसा. धन्यवाद. स्टेजवरती भाषण करताना आमच्यातला कार्यकर्ता खवळायचा. स्टेजवरती भाषण करताना आमच्यातला कार्यकर्ता खवळायचा आणि स्टँडवरती झोपताना पोटात पाय वळवायचा. पोटात पाय वळवायचा. इकडे लॉजिंग तिकडे बोर्डिंग झगमगाट सगळा असायचा. इकडे लॉजिंग तिकडे बोर्डिंग झगमगाट सगळा असायचा. खिशात हात गेलं की खिसा फटकाच असायचा. खिसा फटकाच असायचा. थंड झाल्या मना तुला उठू कसा, अरे थंड झाल्या मना तुला उठू कसा, स्टँडवरती झोपलेला भिकारी जसा, भिकारी जसा, भिकारी जसा. माझ्या रचनेचं नाव आहे माझ्या जीवनातील पुस्तक. माझ्या जीवनातील पुस्तक प्राणांनी प्रिय मला. माझ्या जीवनातील पुस्तक प्राणांनी प्रिय मला. हृदयाच्या मयूरपंखी बसविलेली पुस्तकाला, हृदयाच्या मयूरपंखी बसविलेली पुस्तकाला. ज्ञान भंडाराचा मळा फुले, ज्ञान भंडाराचा मळा फुले, शब्द विचारांचा आधार पुस्तकाला. माझ्या जीवनातील पुस्तक प्राणांनी प्रिय मला. माझ्या जीवनातील पुस्तक प्राणांनी प्रिय मला. माझ्या जीवनातील पुस्तक. आपण जगामध्ये बलाढ्य लोकशाही म्हणून आज आपण वावरतो आहे. खरं सर्वांना भेवा असावा असा आपल्या राष्ट्रानं प्रगती केलेली आहे. डोळ्यात अंजन घालण्यासारखं आपले जोरदोर आणि प्रगती सुरू असताना दिसून येते आहे. पंतप्रधान आणि अमोघ वाणीचे धनी असलेले यांच्या जिभेवरती सरस्वती थैथया नाचत होती असे अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता मला या प्रसंगी सवय वाटते. अण्णा, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिका है. कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल जंगाए है. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकाता है. पावस के काले काले मेघ इसके कुंतल केश है. चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं. यह वंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये ज्ञानियों की भूमि है, वैज्ञानिकों की भूमि है. ये तर्पण की भूमि है या अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद भी गंगा में बहती हुई हमारी अस्थियों में यदि कोई कान लगाकर सुनेगा तो उसे केवल एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय. इसी भारत माता के मस्तिष्क को कुमकुम तिलक से मंडित करने के लिए हम सभी कटिबद्ध है. जय हिंद. आणि सर्व मंडळी इथं देणारी आहे. आणि मुलांना म्हणून खऱ्या अर्थाने दत्ता हलसगीकरांची कविता या सर्वांच्याच चरणी मला ठेवावीच वाटते. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, ज्यांचे नाते सूर्यफुलाशी त्यांनी थोडा उजेड द्यावा. युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणी ढग उठले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय हृदय करून भरून घ्यावे. मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे. मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. ज्यांची उंची आभाळा एवढी त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आदरणीय व्यासपीठ, जास्त वेळ न घेता कवितेला सुरुवात करतो. आताच तो गाजलेल्या 18व्या अखिल भारतीय मराठी साहित्य दिल्ली या ठिकाणी ही कविता पाठवली होती. ज्या कवितेची निवड झाली ती कविता आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वजण शेती मातीतली माणसं आहोत आणि शेती मातीवर आधारित एक कविता मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो.
कवितेचं नाव आहे जोंधळ. जोंधळ जोंधळ कस डोलत शेतात, जोंधळ जोंधळ कस डोलत शेतात, हिरवस पान कस फुलत मनात, हिरवस पान कस फुलत मनात, वरून राजाची झाली यंदा कृपा, वरून राजाची झाली यंदा कृपा, मशागत झाली ती पणीला बैल झुंपा, मशागत झाली ती पणीला बैल झुंपा, माणिक मोती पेरूया शेतात, माणिक मोती पेरूया शेतात, हिरवस पान कस फुलत मनात, हिरवस पान कस फुलत मनात, पाखरांचा थवा आला तरीस पाहून, पाखरांचा थवा आला तरीस पाहून, आठवड्यावरून चला फिरवू गोफण, आठवड्यावरून चला फिरवू गोफण, कानडी गुडणी करू आनंदात, हिरवस पान कस फुलत मनात, हिरवस पान कस फुलत मनात, जोंधळ जोंधळ कस डोलत शेतात, हिरवस पान कस फुलत मनात, हिरवस पान कस फुलत मनात. याची जी कविता आपण वारंवार केली कविता तालासोबत एक बऱ्यापैकी मला वारंवार प्रयत्न केलेला आहे, बऱ्यापैकी आता म्हणतोय म्हणा. काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या रस्ता, कशी 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 मातीत मळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी जीवाला खस्ता माझ्या गावाकडचं माझ्या रस्ता, काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या रस्ता, काय बापाचं हिरवं रान, काय माईनं पिकवलं सोनं, काय माईनं पिकवलं सोनं, त्याच्या कामाचा दामगरी सस्ता माझ्या गावाकडचं माझ्या रस्ता, काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या रस्ता, इथं डब्यात साखर लागते गोड, इथं डब्यात साखर लागते गोड, तिथं फळात बाबाच्या अंगाला फोड, तिथं फळात बाबाच्या अंगाला फोड, भावतर डोक्याला नुसता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, जवा दुष्काळ घरट्या घाली, जवा दुष्काळ घरट्या घाली, तवा गावाला कुणी नवाली, तवा गावाला कुणी नवाली, कसे घातात सुगीत कसे घातात सुगीत गसता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी, गाव आसून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, काट्या कोट्याचा तुळवीत रस्ता माझ्या गावाकडचं माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडचं
पाणी 100 बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घाट्यात राहून माहेर वाशीन पोरी सारखी 4 गंडीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारीला भिवून संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाड करतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाचला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती थाप देऊनी फक्त लढवाना पाठीवरती थाप देऊनी फक्त लढवाना आत्ताच आमचे मार्गदर्शक ऊर्जा केंद्र दीपस्तंभ परमेश्वरजी पालकर सर इथं शुभारंभ झालेला आहे त्यांचं सर्वप्रथमतः शब्दसुमनांनी मी हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर रचना सादर करण्यासाठी आमचे मार्गदर्शक माननीय आदरणीय महाराज बाप्पांना मी अशी विनंती करतोय की कृपया त्यांनी विचारमंचावरती येत आपले विचार सादर करावे अन्नाचा वाढदिवस हा यावर्षी 365 दिवस आहे दररोज वाढदिवस दररोज तरीचे अण्णा भूमिपुत्राचा तर तसाच आदरणीय गिरू सर ओपन पवार सर पाठीमागे बसलेले आहे सर बसलेले आहे सर कुंडळकर साहेब कुलकर्णी साहेब या सर्वांना मी या ठिकाणी नमन करून माझ्या शब्दस्वरूप करायला सुरुवात करतो तसा मी कवी नाही शब्दाचा एखादा लहान मोठा आकडा सांभाळून घ्या मूळ मुद्दा वासाहेबांचा पुन्हा अचानक होणारा असा असतं म्हणलं आता आपण काही दररोज ती रचना करणाऱ्यापैकी किंवा महिन्याला रचना करणाऱ्यापैकी नाही अण्णाच्या 100 निमित्त आपल्याला जे येत नाही ते करायला काय करायचं एखाद्याने गटात टाक म्हणले खात तरी खाण्याची तयारी तर म्हणलं काय त्याला नकार दिला नाही अतिशय व्यस्त दिनचर्या होती जाण्याला कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम होता आलो ही लॉकडाऊनच्या पूर्वीच्या दिवाळीत केलेली शब्दरचना तसं 2004 मध्ये ती पांडुरंग हजारे वर्ग मित्रांनी गावी सगळं तयार केला आमच्या 25 मार कळले 30 रुपयाला 5 लाख शुद्ध होतो छापायला होतो तसाच एका डायरीमध्ये लिखित स्वरूपात आहे भविष्यात बघून छापून येणार आहे तर लॉकडाऊनच्या पूर्वीची आणि लॉकडाऊनच्या नंतरची अशा 2 गाडी आहेत मी ती फेसबुकला पोस्ट केली आहे तुमची आता 2-3 तर दिवाळीच्या सणानिमित्त किती दिवाळी कोण म्हणाल पिण्यात गेली दिवाळी कोण म्हणाल पिण्यात गेली कोण म्हणाल खाण्यात गेली कोण म्हणाल पाण्यात गेली कारण दिवाळीला प्रत्येक पावसाला आपल्या नवीन झटका असतो त्यावेळेस पावसानंच मोडला कोण म्हणाल पिण्यात गेली कोण म्हणाल खाण्यात गेली कोण म्हणाल पाण्यात गेली कोणाची नटण्यात कोणाची नाव ठेवण्यात कोणाची वाटण्यात आणि कोणाची घेण्यात गेली कोणाची गप्पांच्या फळात कोणाची निंदा करण्यात कोणाची आत्मसंख्यात रंगण्यात कोणाची निरुत्साही एकांतात कोणाची बेफाम उडवण्यात कोणाची आहे त्या पाहण्यात कोणाची आनंदात कोणाची आनंदाच्या प्रतीक्षेत आणि मोठी गेलेली पाहिजे आनंदाचा प्रकाश प्रवासाचा मला जे दिसलं ते काढू शकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनचं पर्व सुरू झालं 2 वर्ष माणसाचं प्रत्येक माणसाला म्हणजे असं लग्न मुश्किल झालं रस्ते सुनसान वाटा निर्मनुष्य रस्ते सुनसान वाटा निर्मनुष्य सुखी जीवनात क्षणभंगुर आयुष्य रस्ते सुनसान वाटा निर्मनुष्य सुखदैव जीवनात क्षणभंगुर आयुष्य गजलेली मन पिचलेलं दिनमान चित्रलेली नाती उसलेली माती कसलं सासर कसलं नाही निर्बंधाचा सासुरवास यातनांचा कारावास श्वास उद्मरला रक्त दुरावलं प्रेम फिरावलं आणि धनुर्जी फिरावलं धन्यवाद धाराशिवचं भूषण त्यांच्या 61 निमित्त आपण या ठिकाणी एकत्रित होतो अण्णांना शुभेच्छा
365 दिवस आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे आणि या 365 दिवसापैकी एक दिवस आपल्या कवींना दिला त्याबद्दल मी गुरुत्ववाद सर आणि आपले खूप खूप आभार करतो की आमचं भाग्य लागले की तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यामध्ये कामामध्ये आम्हालाही सामील होत आलं. या ठिकाणी बाप्पांनी सुद्धा गजला रचना सादर केली. कसलेले कवी असले या ठिकाणी म्हणावं लागलं अशा पद्धतीने रचना सादर केली. सर्व व्यासपीठाला नमन करून या ठिकाणी पाऊस जेव्हापासून चांगला झालाय म्हणून मुख्यमंत्री साहेबांना थोडा आनंदाने एक कविता मी माझ्या कविता संघातून या ठिकाणी मांडतो. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. 4 वर्ष आम्हाला दुष्काळाला झेपलं, आर्थिक प्रगतीने आम्हाला 10 वर्ष मागे खेचलं, तरी सुद्धा तुम्ही आल्यावर आम्ही नाचलो. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. दुष्काळात पिकाला भरमसाठ भाव होता, दुष्काळात पिकाला भरमसाठ भाव होता, पण शेतात मात्र धान्याचा कणीस दिसत नव्हता. आजचे त्यांचा आता तरी दिसेल का अवस्था. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. जलस्वराज्यामुळे आता साठवले किंवा पाणी, जलस्वराज्यामुळे आता साठवले किंवा पाणी पीक आता गात आहे आनंदात गाणी, पण बाजारात मात्र भाव आम्हाला मिळतो चारानी. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. लेकरा बाळाला शिकवाया नाही जवळ पैका, लेकरा बाळाला शिकवाया नाही जवळ पैका, बाजारात भावानं आम्हाला मिळतोय सारखाच धोका, व्यापाऱ्यांचा ठेका आता तरी रोका. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. पाऊस पडून आता नद्यांना आलाय पूर, पाऊस पडून आता नद्यांना आलाय पूर, शेतकऱ्यांच्या मनात माजलाय काळू, तुमची मी सत्ता पूर्ण विनाशाचं काजू. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. भेटू द्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दैन्य, भेटू द्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं दैन्य, तुकोबांचे शोभांचे उद्या स्वप्न पूर्ण. मुख्यमंत्री साहेब पडलाय आता पाऊस, सांगा आता आमची पिटेल का हाऊस. ही कविता मी अनेक ठिकाणी कुठलंही कवी संमेलन असो त्या ठिकाणी मी ही कविता गात असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्र या ठिकाणी झाले तिथे कविता निवड केली होती. ती कविता आता सादर करत नाही, पण ही माझी आवडती कविता मी आपल्या पुढे सादर करत आहे. ही गेर कविता आहे आणि आपण आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी थांबलेलो आहोत. हा कार्यक्रम सुरुवात आहे. पाऊस आला अरे मध्ये पाऊस आला अरे मध्ये शृंगाराने नटली धरणी, शृंगाराने नटली धरणी, मनाला ओढून काठीवरी. पाऊस आला अरे मध्ये धरणी गाडी ओढीची मन. पाऊस आला अरे मध्ये धरणी गाडी ओढीची मन. मातीचा गंध दरवळला, मातीचा गंध दरवळला, फुलाचा गंध पसरला, निसर्ग सौंदर्य मोही मनाला, निसर्ग सौंदर्य मोही मनाला, लाभे प्रमानंद माझ्या मनाला. पाऊस आला अरे मध्ये मंगळ निघाली ओलीची मन. पाऊस आला
नाथ विश्वनाथ. विश्वास एकल महिलांचा, श्वास विधवा परित्यक्तांचा, नाथ अनेक महिला बालकांचा, सरकार अत्याचारांचा, अनाथांचा नाथ विश्वनाथ. तोरण समाज परिवर्तनाचे, दरकाळी पर्यायाचे, करुणाशील प्रज्ञा तथागताचा, रवी शांती म्हणून स्वभावाचा, अनाथांचा नाथ विश्वनाथ. 61च्या निमित्ताने मंगलमय सभेच्या साक्षी पावजन परिवाराचा खरं तर अण्णांना मी खूप पूर्वीपासून ओळखतो, पण ओळखतो पण एक कविता झाली बघ. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे वाह, बढिया, भारी. पाठीमागं एक मजबूत आरसा असतो. माझं प्रतिबिंब त्याच्यात स्वतःचं प्रतिबिंब न दाखवता ते सारखं दाखवत असतो. ते आता सुचला म्हणजे सर मी पण आहे हा शीघ्र करी. तर तिच्यासाठी मी खूप वर्षापूर्वी लिहिलेली कविता जी आहे, 35 वर्ष लग्नाची झाली बघता बघता पार. 35 वर्ष लग्नाची झाली बघता बघता पार. लग्न आमचं रामकुंच मंदिर, लग्न आमचं रामकुंच मंदिर आणि सोबत माणसं फक्त 4. असं होतं ते लग्न. सोबत आमचं जे लग्न झालं त्याला माणसं फक्त 4 आणि हार ना तुरे फक्त चाफ्याच्या फुलाचा हार. हे जसंच्या तसं वळीत आणि कवितेत सांगतोय, घटना मात्र खरोखर आहे. इतर माणसं जी 4 ती उद्विग्न, इतर माणसं जी 4 ती उद्विग्न म्हणत होती, अरे कसलं हे लग्न. इतर म्हणत होती अरे कसलं हे लग्न. पण 35 वर्षाच्या सहजीवनाचा प्रवास, पण 35 वर्षाच्या सहजीवनाचा प्रवास काटेरी, खडतर, रखरखत्या उन्हात, पण आमची सहचारिणी तिची सोबत मात्र खास. कठीण आणि कठोर प्रसंगात सुद्धा तिचा माझ्या बरोबरचा सार्थ विश्वास. ना घर ना ठिकाणा, पुणे, कळंब, भूकंप भाग असा सगळा प्रवास. पुन्हा उस्मानाबाद, पुन्हा परत कळंब, मग पुन्हा पुणे आणि पुण्याहून औरंगाबाद. थोडं थांबलो उस्मानाबाद, पण गाठलं अखेर औरंगाबाद. आर्थिक तारांबळ, परिस्थितीत चढ उतार, ती मात्र आढळ, पेलताना कुटुंबाचा भार. माझ्या चिडण्या रागवण्यात तसा मी लय चिडचिडा. मोर्चा जिंदाबाद, शेतकऱ्याचं नाव दिलंच पाहिजे, अशा सगळ्या घोषणा देणारी, सरकारला धारेवर धरणारी, घरात पण व्हायची ना थोडी चिडचिड. म्हणून माझ्या चिडण्या रागवण्यात आणि अकांतांडवा ती मात्र शांत आणि निश्चल.
मी समोर स्टेजवर, आता सगळीकडे मी समोर स्टेजवर, मी प्रसिद्धी, मी कायम पुढे, ती मात्र बॅकस्टेज. जुळवा जुळव, कायम जमवा जमव, आणि मात्र ती अन्नपूर्णा. माझा सर्वत्र जागरण गोंधळ पसारा, माझा सर्वत्र जागरण गोंधळ आणि पसारा, ती मात्र केवळ आवरावर विस्कटलेली घडी बसवण्यात ती मात्र घडी. मी माणसाचा घोळका, मी माणसाचा घोळका, ती घोळक्याची रसद. मी माणसांचा घोळका, ती घोळक्याची रसद, ती चहा नाश्ता आणि जेवणच जा याचा तिचा लयबद्ध सूर. मी कडक ऊन, मी कडक ऊन, ती मात्र सावली थंडगार. ना आदळ, ना भांडण, ना तंटा, आयुष्यात 35 वर्ष कधीही ती मला भांडली असं नाही झालं, मी मात्र भांडलोय असं बऱ्याच वेळा झालं. मी तक्रारीचा पेठारा, मी तक्रारीचा पेठारा, ती मात्र तक्रार निरसनाची हवी. संघर्षाचं वादळ करून यशाच्या खडतर आणि कठीण पायऱ्या चढताना तिची मात्र खंबीर साथ, नुसती साथ नाही तर हातात हात. दुसऱ्याच्या कामी यावं, मदतीला धावून जावं, दुःखात सहभागी व्हावं, अडीअडचणी वाटून घ्यावं, सामाजिक कार्यात व्यस्त राहावं, या तत्वात तिचं 100% समर्पण. म्हणूनच मी आहे, माझं कार्य आहे आणि कार्याचा प्रवास आहे, म्हणून माझी ही कविता तिला समर्पण. शब्द हे प्रमाण आहे. आपण नेहमी मानतो शब्द हे प्रमाण आहे, शब्द हा संवाद आहे, शब्द हे वाचन आहे, आणि शब्द नुसता वाचन नाहीये महाराज, आपण सगळेजण पाळतो, शब्द हे वचन आहे. आणि म्हणून शब्दाची ही कविता, शब्दात संवाद असावा, विवाद तर नसावा, शब्दात भावना, भावनेत मात्र उद्रेक नसावा, शब्दातून प्रेम व्यक्त व्हावं, दोषाचा मात्र तिथे लवलेश नसावा, असाच तो शब्द असावा. शब्दात फुलावीत नाती ईर्षेची, शब्दात फुलावीत नाती ईर्षेची, पण तिथे गंध नसावा अहंकाराचा. शब्दात विश्वास असावा, मळमणीचा कधी नसावा, शब्दातून सामर्थ्य फुलावे, सामर्थ्यात गर्व नसावा. शब्दात ते बळ असावे, बळी मात्र उन्माद नसावा, शब्दातून आधार मिळावा, अहमाचा तिथे दर्प नसावा, शब्दात सौजन्य असावे, मीपणा तो कधी नसावा, शब्दात संयम असावा, अधीरतेचा भाव नसावा, शब्दात नात्यांना जोडण्याचा संकल्प असावा, शब्दात नात्यांना जोडण्याचा संकल्प असावा, संकल्पातून साऱ्या मानवतेचा मळा फुलावा, साऱ्यातून मनातून मनाचा भेद असावा, एकमेकांच्या गरजेचा, एकमेकांच्या मनाचा, एकमेकांच्या मैत्रीचा, एकमेकांच्या भावनेचा तिथे मात्र कदर फुललेला मळा असावा. म्हणून तुम्ही म्हणलेल्या गाण्याला आपण सगळेजण सोबत घेऊन जाऊया. मनी मैत्रीची जी आपली सगळी भावना आहे त्याचा मळा फुलवूया, त्याचा मळा. याची देही याची डोळा. मी सुद्धा गुले सर असं म्हणे की फर्स्ट टाइम आलेलो आहे, पहिल्यांदाच मी इथं आलेलो आहे. अण्णा मी फक्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि इतरांच्या वाणीतून तुम्हाला ऐकत आलेलो आहे. तुमचं खरंच सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम आहे. पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा देतो. खरंच आयुष्याला उत्तर देणारी माणसं आहेत. सर्वांची करून यांच्या चरणी एक कविता मला विंदा करंदीकरांचीच खऱ्या अर्थाने ठेवावी वाटते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलाबी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयारा मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास
साऱ्या लोकसेवेचा देताना स्वर कठोर त्या काळाचा क्षण प्रभावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे आयुष्याला उत्तर देणाऱ्या माणसाने जोरदार टाळ्या व्हायला बापूचं गीत. यानंतर आदरणीय बापूंना आम्ही अशी विनंती होतो त्यावेळी कवी संमेलनाचा भाग लागतो असे काहीतरी गंमत आहे. सामाजिक काम करताना, कष्टकऱ्यांबरोबर काम करताना त्यांच्या ज्या वेदना होत्या त्याचे शब्द कधी झाले कळलं नाही, त्याची कविता झाली आणि कवितेचं गाणं झालं. बहुसंख्य संस्थांमध्ये जे कष्टकऱ्यांबरोबर काम करतात ते गेली 25 वर्ष हे गाणं या कार्यकर्त्यांनी गायलं. करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला. उघडी पोरांना उपास मार आमच्या नशिबाला, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला. उघडी पोरांना उपास मार आमच्या नशिबाला. गहू हरभरा कापूस ज्वारी भरतो मालकाचे घरी, गहू हरभरा कापूस ज्वारी भरतो मालकाचे घरी. घरी गेल्यावर ताटात आमच्या हायब्रिडची भाकरी, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला. उघडी पोरांना उपास मार आमच्या नशिबाला. DRDAची दुभती गाय दूध देते मालकाचे घरी, DRDAची दुभती गाय दूध देते मालकाचे घरी. त्याच गायीचं कर्ज असतया आमच्या डोंबल्यावरी, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी आणि जगवतो दुनियेला. उघडी पोरांना उपास मार आमच्या नशिबाला. अंता घेऊनी अंता कागद लिहूनी अंता घेतल्यावर येतिया बायको घरी. बिडबिगाई. कागद लिहूनी अंता घेतल्यावर येतिया बायको घरी. त्याच बायकोचं पोट भराया कर्ज लेकरावरी, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला. उघडी पोरांना उपास मार आमच्या नशिबाला. उद्धार आमच्या लाख योजना आहेत कागदावरी, उद्धार आमच्या लाख योजना आहेत कागदावरी. आमच्या नशिबी लिहून ठेवली या गळणारी झोपडी, आम्ही कष्ट करी राबतो शेतावरी अन जगवतो दुनियेला. उघडी पोरन उपास मार आमच्या नशिबाला. मित्रांनो, सगळं तर हे मी हरवून बसलो, मला काही हे नाही, पण यांनी जवळ झालंच तर कधीतरी दुःखच आपलं होतं, झालंच तर कधीतरी दुःखच आपलं होतं. दाटलेल्या हुंक्यांना वाट मोकळी करून दिली. झालंच तर कधी दुःखच आपलं होतं, दाटलेल्या हुंक्यांना वाट मोकळी करून टाक. हृदयाच्या कळात प्रथम त्यालाच कळतात, हृदयाच्या कळात प्रथम त्यालाच कळतात. भरलेले डोळे कसे अलगदपणे भीते होतात. दुःख एकदा तुमचं झालं की तुमचे म्हणणारे दूर पडतात. दुःख एकदा तुमचं झालं की तुमचे म्हणणारे दूर पडतात. अरे ज्याला पोचलं सुखात तेही सारे परते होतात. वेळ असो अवेळ असो दुःखच आपली सोबत करतं. झालंच तर कधीतरी दुःखच आपलं होतं. गनिमी हल्ला करा चौफेर गनिमी हल्ला. आमच्या इब्रतीची होतात खोबरं, आमच्या इब्रतीची होतात खोबरं. नागवं करून पाडतात असलं निरंतर या संविधानामुळे. नागवं करून असलं पाडतात निरंतर या संविधानामुळे. चहू बाजूनी बडवला जातोय नगारा, चहू बाजूनी बडवला जातो नगारा. जगाच्या वेशीवर टांगला जातोय आमच्या महान संस्कृतीचा देवाला. जगाच्या वेशीवर टांगला जातोय आमच्या महान संस्कृतीचा देवाला. केला जातोय व्यवस्थित
व्यवस्थेचा कचरा केला जातोय. व्यवस्थेचा कचरा ही साडेसाती कशी आली करण्यात आपल्या सर्वस्वाचा निचरा. ही साडेसाती कशी आली आमच्या सर्वस्वाचा निचरा. चला उठा, चला उठा, स्वस्थ गाफील बसू नका. चला उठा, स्वस्थ गाफील बसू नका. ही संविधान आपल्या एकी तुचकाने, ही संविधान आपल्या एकी तुचकाने. मला आडगळीत द्या फेकून तिला, आडगळीत द्या फेकून तिला, अथवा टरटरा फाडून करा तिच्या चिंध्या चिंध्या, अथवा टरटरा फाडून करा तिच्या चिंध्या चिंध्या. खोल अति खोल खड्ड्यात द्या घालून, खोल अति खोल खड्ड्यात द्या घालून, किंवा द्या समुद्रात रसातळी करा नामशेष तिची गुळी मुळी, अथवा द्या समुद्रात रसातळी करा नामशेष तिची गुळी मुळी. पुन्हा म्हणून तिने डोके वर काढू नाही, पुन्हा म्हणून तिने डोके वर काढू नाही. राहू नाही कुठेच तिचे अवशेष जरासेही, राहू नाही कुठे तिचे अवशेष जरासेही. पुनश्च प्रस्थापित करू चला, पुनश्च प्रस्थापित करू चला आपल्या अति सुंदर भव्य दिव्य दिग्गजी कायदे कानून तलवारीसारखं धारदार शस्त्र. ज्याने आपला केवढा भाग्योदय झाला, ज्याने आपला केवढा भाग्योदय झाला. बोला बोला देवीच्या देठापासून भिटाईने, बोला बोला देवीच्या देठापासून भिटाईने. म्हणून समृद्धी की जय बोला, म्हणून समृद्धी की जय बोला. करा करू बाजूनी तो फेर गणिनी एकच हातला, करा करू बाजूनी तो फेर गणिनी एकच हातला, एकच हातला. जाणीव ते पर्याय असा प्रवास आम्ही सर्वांनीच एकमेकांच्या डोळ्यांनी बघितला आहे. पथनाट्यापासून सुरू झालेली चळवळ आज अतिशय जोमात त्याचं वटवृक्ष झालं. याचा आनंद सर्वांनाच, आमच्या मित्रांना आणि आम्हाला आहे. अण्णांचं काम अतिशय वटवृक्षापेक्षाही मोठं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अण्णांच्या वहिनीबद्दल लिहिताना माझ्या डोक्यात एक त्यावेळेस काय सुचलं मला माहिती नाही, पण मी म्हणलं की आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही दसरा आपण साजरा करूया. दसऱ्याचं बहुतेक ती दसऱ्याच्या 8 ठिकाणी असं काही ठेवलं. मग त्यावेळेस अण्णालाही माहीत नाही. फोटो फेसबुकवर बघितलं, अण्णाचा वहिनीचा आणि अण्णाचा फोटो कुठंच दिसला. म्हणजे शेकडो फोटो, पण घरचा फोटो नाही. मला आश्चर्य वाटलं. पण म्हणजे माणूस कामाच्या व्यागामध्ये किंवा त्या कामाच्या फेजमध्ये आपण घरच्याला किती विसरतो, कुटुंबाला किती विसरतो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण मला की थोडंसं ती काही कामांनी येऊ शकले नाही. त्यामुळं त्यांनी मला सांगितले की आता मी तुझा आता मी परत कधी आम्हाला भेटतो. त्याला बहुतेक ते मुंबईला जाताना त्याच्या पिकनिक स्टाफ तेव्हा तालुका पत्रकार संघ नेहमीच चांगल्या कामाला प्रोत्साहित करणारा संघ आहे. आणि आज कवी संमेलन म्हणजे आमचं एक इव्हेंट झालं तर एक आम्ही कवी संमेलन घेऊ शकतो. अण्णांनी शब्द दिल्याप्रमाणे राज्यस्तरीय कवी संमेलन घ्यावं. राज्यामध्ये अतिशय चांगले कवी आहेत, एकदम म्हणजे चांगलं कवी संमेलन, दर्जेदार असं कवी संमेलन. याच कारणात आपण शब्द दिल्याप्रमाणे केव्हाही घ्या. भारतीय मध्ये जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल त्याला प्रसिद्धी आहे घ्यायची, त्यावेळेस निश्चित आपण आयोजन करू, छान प्रकारे करू. आज छोटी खाली का होईल आपण माहिती चांगली रंगली, हास्य विनोद टाळ्या म्हणल्याप्रमाणे. आणि केवी सरोदे आणि सरांचा मी आवडता विद्यार्थी नाही, म्हणजे चांगले मला समजतात. त्यामुळे मी त्यांच्या नेहमी संपर्कात असतो. माझा शब्द त्यांनी आणि त्यांचा शब्द मी आतापर्यंत कधी मोडला नाही. कुठल्याही कार्यक्रमात माझ्या आशीर्वाद रूपी ते तिथेही नेहमीच असतात. त्यामुळं मला जगण्याचं बळ या अर्थाने या सर्व कंपनीमध्ये मिळालं आणि म्हणूनच हे कार्यक्रम मी घेऊ शकत असतो. गेल्या 2-3 वेळेस मृत्यूला असते दररोज सकाळी 8 वाजता आम्हाला सुविचार, कविता, एक व्हिडिओ कंटाळून गेला जबाब
झाली कविता. मग तिने एक ग्रुप काढला